जर कवड्या ते विष अधिक काळ आपल्यामध्ये सामावून घेऊ शकत नसतील तर ते विष आम्हाला स्वतःमध्ये सामावून घ्यावं लागेल. काय? देवी देवी कृपा करून असं काहीही करू नका. ते विष अत्यंत घातक आहे. आम्हाला त्याची जाणीव आहे, परंतु आमच्या भक्तांचे प्राण वाचवण्यासाठी आणि आदिशक्तींनी आमच्यावर सोपवलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी हा त्याग आम्हाला करावाच लागेल. परंतु देवी त्याचे परिणामांचा विचार करण्याची वेळ निघून गेलीये पद्मा. आता एका भक्ताचा श्वास आमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. हे सगळं काय बदलाय झाली? विष तर वसरत होता, अचानक परत कसं भडकलं? काय तू जाई, अगं वाचव माझ्या धन्याला. अरे बाळू बाळू डोळा उघड. धनी एकदा बोला माझ्याशी, उठा ना धनी. निळा रंग उतरायला लागलाय. तुळजाई धावून आली, माझ्या लेकराला वाचवायला आली. देवी देवी कृपा करून आता थांबा. हे विष तुमच्या शरीरात भिजत चाललंय. बरं वाटतंय ना मग तुम्हाला? बरं माझ्या लेकरा ठीक आहे ना? नाही पुन्हा नाही. आता हा शेवटचा घाव असल. धनी परत काय होत आहे तुम्हाला? काय झालं रे धनी? अरे बाळू धनी. दादा दादा उठ ना. दादाला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन चला. मृत्यूचा विजय झाला. बाळू तुझी वेळ संपलीये. चल माझ्या बरोबर ये.
हे काय देवा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर कप्तानी स्प्रे झाला आहे. कारण काहीही असो, मृत्यूला कारण लागतं, परवानगी नाही. वेळ आली की आत्म्याला माझ्या बरोबर यावंच लागतं. नाही, माझी वेळ अजून आली नाही. निर्णय तुझा नाही, काळाचा आहे. ऐकून जाईल, माझ्या तनूला वाचव. थांब यमदूता, हा आमचा भक्त आहे. जोपर्यंत आम्ही त्याच्या सोबत उभे आहोत तोपर्यंत तू त्याला स्पर्श देखील करू शकत नाही. देवी, मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. ज्याची वेळ पूर्ण होते त्याचा आत्मा घेऊन जाणं हाच माझा धर्म आहे. निष्पाप भक्तांचं रक्षण करणं हाच आमचा धर्म आहे. भक्तीसाठी तुम्ही माझ्या धर्माच्या, माझ्या कर्तव्याच्या आड उभ्या राहणार का?